नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। हालांकि निजी अस्पतालों में मरीजों का इलाज आम आदमी के लिए महंगा है, लेकिन भांडुप क्षेत्र में किफ़ायती इलाज उपलब्ध कराने के लिए अस्पताल खोला गया है। डिवाइन विंस्पायर फाउंडेशन के एनवी जाल्टे मैटरनिटी एंड जनरल हॉस्पिटल का कल उद्घाटन कार्यक्रम संपन्न हुआ। इस हॉस्पिटल में जनरल फिजिशियन, ऑर्थो, डेंटल, सोनोग्राफी, ईसीजी जैसे कई काम चैरिटेबल दरों में उपलब्ध है। डिवाइन विंस्पायर फाउंडेशन के एनवी जाल्टे मैटरनिटी एंड जनरल हॉस्पिटल को BPES स्कूल भांडुप पश्चिम फरीदनगर के पास शुरू किया गया। इस अस्पताल के उद्घाटन का संचालन श्री किरण खोत ने किया और इस अवसर पर आध्यात्मिक व्यवसाय प्रशिक्षक श्री शशिकांत खामकर, श्रीमती विनर्स एजुकेशन चैरिटेबल ट्रस्ट ज्योति खामकर, सांसद संजय दीना पाटिल, विधायक रमेश तोरगांवकर, पूर्व विधायक अशोक पाटिल, वरिष्ठ पुलिस अधिकारी दत्तात्रेय खंडागले, पराग विद्यालय के संस्थापक बालकृष्ण बाणे, भास्कर विचारे, संदीप भाई जलगांवकर, जागृति पाटिल, प्रांजलताई जाधव और वकील धनंजय भोसले आदि सभी गणमान्य उपस्थित रहे। इस हॉस्पिटल में एक चैरिटेबल ट्रस्ट के जरिए इलाज किया जाएगा। डिवाइन विंस्पायर फाउंडेशन के संस्थापक ने बताया कि आम लोगों को सस्ता इलाज उपलब्ध कराने के उद्देश्य से इस अस्पताल की शुरुआत की गई। आशीष गामा, कविता बागवे, वैभव बागवे, गौतम पताड़े, अविनाश चौगुले और रानी कुशारे ने दी। अस्पताल में जनरल फिजिशियन, ऑर्थो, डेंटल, सोनोग्राफी, ईसीजी, बाल रोग, त्वचा विज्ञान, स्त्री रोग, टीकाकरण आदि सुविधाएं रखी गई है और विशेषज्ञ डॉक्टर इस अस्पताल में मरीजों का इलाज करेंगे। सरांसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण साहेबांसाठी करूया। मी साहेबांना विनंती मॅटर्निटी, सर्जरी, फिजिशियन सर्वांची सेवा लोकांना एकदम अल्प दरात देण्यात येत आहे। डिवाइनचं ऑलरेडी सोनोग्राफी पासून तर सर्व सेवा 2 वर्षापासून people can take सो थँक्यू the benefit in very little amount Once and again, Kavita madam, they can keep राणी मॅडम सेंटर the things going on. It is a very good both of them are always center of for attraction. everybody, So they for should be the more small center. people and Janta of Pandu. Thank you. मी SCS अस्पताली ठाणे येथे प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालो. माझ्या घरी 4 डॉक्टर आहेत. माझा मुलगा DM मेडिकल केअर मेडिसिन यामध्ये DM करतो आहे बॉम्बे हॉस्पिटलला. माझी सून ENT आहे, ती घाटकोपरला म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये आहे. माझी मुलगी MD पीडियाट्रिक आहे आणि जावाई MCA न्यूरोलॉजिस्ट आहे. जनता हॉस्पिटल नाशिक येथे आहे आणि मी इथे गेली 50 वर्ष सोशल वर्क करतो. समाजसेवा हा माझा प्रिन्सिपल म्हणून काम करत असताना इथं माझं वास्तव्य 50 वर्षाचं आहे. ते छोटी मोठी गोरगरिबांची कामं करतो. आम्हाला छोटा कंपनीचे आहे तिथे गोरगरीब आणि कष्टकरी लोक असतात. त्यांना चांगल्या सुविधेची, चांगल्या सेवेची गरज आहे आणि डिवाइन इथे आल्यामुळे लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळेल, लोकांची सेवा होईल आणि कमी पैशामध्ये त्यांना चांगले उपचार मिळतील ही अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. जय हिंद. हॅलो, मी कविता बागवे. गेली 17 वर्ष मी फार्मा इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. त्यासोबत गेली 7-8 वर्ष सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व आहे. हे सगळं करत असताना कुठेतरी जाणीव झाली की जी हेल्थकेअर सुविधा आहे ह्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत आणि पोहोचल्या तरी जिथे गरज आहे ते एड्समुळे त्यांना तर उपलब्ध करून देता येत नाही. तर त्या विचारातून 22मध्ये आमच्या पहिल्या डिवाइन हेल्थकेअर सेंटरची सुरुवात केली. क्वालिटी हेल्थकेअर ॲट अफोर्डेबल
चालू आहे. तर त्याच्यानंतर आता भांडूपमध्ये आज 3ऱ्या सेंटरची आणि त्यासोबत हॉस्पिटलची स्पेसिफिकली जेव्हा मातृत्व येतं तर प्रेग्नन्सी हा एक असा विषय आहे की कुठे कवर केला जातो एक कुठलाही मेडिकलमध्ये आणि त्या मातांचा ॲज अ पेशंट म्हणून ट्रीटही केलं जात नाही. तर त्या केसमध्ये काय करता येईल हा विचार करून या हॉस्पिटलची आणि ह्या डायग्नॉस्टिक सेंटरची सुरुवात करतो. तिथे आपले सगळ्या सुविधा चॅरिटेबल रेट्समध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. अगदी ब्रेक डिलिव्हरीचं ऑपरेशनसुद्धा. सो हा एक प्रयत्न आहे आणि जनसेवा हीच देशसेवा हा उद्देश घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. भांडूपमधल्या जास्तीत जास्त लोकांनी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी या सुविधांचा फायदा घ्यावा हीच एक इच्छा आहे. मॅडम, बरेचसे असे उपचार आहे जे गरजू लोकांना त्याचे अफोर्ड होऊ शकत नाही, पण डिवाईनचे हे जे नवीन उपक्रम घेऊन लोकांकडे जे पोचत आहेत, कसं हा एक नवीन उपक्रम लोकांच्या विचारात आहे? सर मी अगदी थोडक्यात सांगायला जाईन तर आपल्याकडे जसं मी म्हटलं की सगळ्या डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस आणि ओपीडीज या सुद्धा चॅरिटेबल रेटमध्ये उपलब्ध आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे MTMS डॉक्टर फक्त 180 रुपीजमध्ये OPD रन करतात. बाहेर तेच रेट तुम्हाला माहिती असेल 1000-2000 आहे. त्यासोबत सोनोग्राफी जर एक एक्झाम्पल म्हणून सांगितलं तर जे बाहेर मार्केटमध्ये 2000च्या आसपास आहे आपल्याकडे 750 पासून करतो आहे. एक्सरे 175 पासून करतो आहे. CBC किंवा ब्लड टेस्ट 90 रुपीजपासून करतो. तर मला वाटतं ह्या अगदी मिनिमम रेटमध्ये काही प्रॉफिट न ठेवता फक्त लोकांना जास्तीत जास्त ह्या सेवा उपलब्ध व्हाव्या आणि त्यांची काळजी घेतली जावी ह्या उद्देशाने आपण हा करतो आणि डेफिनेटली त्यांच्यापर्यंत यावं. असे बरेचसे हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये जी आपली ही फाउंडेशन आणि हे हॉस्पिटल जे उतरलं आहे त्यामध्ये लोकांसाठी कसं आहे का? आम्ही कॉम्पिटिशन म्हणून उतरलोच नाही आहे. आम्हाला फक्त लोकांची सेवा करायची आहे. हा इंटेन्शननीच आम्ही सुरुवात केली आहे. मी प्रोफेशनमध्ये उतरलो असं म्हणणारच नाही. सेवेसाठी तत्पर झालो आहे आणि एक पाऊल पुढे उचलतो. मी डॉक्टर आशिष डामा, डिवाइन इन्स्पायर फाउंडेशनचं फाउंडर डायरेक्टर. आम्ही हे डिवाइन इन्स्पायर फाउंडेशनची जे चॅरिटेबल संस्थाची मोहीम आहे ते 15 ऑगस्ट 2022 पासून आमच्या रबाले इथे आमच्या पहिल्या सेंटरच्या वतीने आम्ही सुरुवात केली. 2022 पासून हे आमचं 3रं सेंटर आहे. 3ऱ्या सेंटरमध्ये आतापर्यंत 2 वर्षामध्ये आम्ही दर महिने कमीत कमी 2000 लोकांना आमची फाउंडेशनद्वारा लोकांच्या हातात मदत करतो आणि सर्व काही करतो. आतापर्यंत आम्ही अगर आमच्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने द्यायचं तर लोकांचे कमीत कमी मोर देन 1 कोटी रुपयांपेक्षा आम्ही सेव्ह केलेले आहे. जे लोकांना आता अति महागडे सेवात पडतात आहे ते आमच्याकडे ECG, सोनोग्राफी, 2D, एक्सरे, सर्व लसीकरण, OPDमध्ये ENT, ऑर्थोपेडिक, डेंटिस्ट्री सर्व काहीची सुविधा आपल्याला अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आम्ही हे आज आमच्या भांडूपमध्ये 3रा सेंटर विथ हॉस्पिटल 15 बेडच्या हॉस्पिटलची सुरुवात करतो आहे. तर आम्हाला सर्व लोकांना आव्हान आहे की या सेवांचा तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीने लाभ घ्या, याचा लाभ उचला आणि आम्हाला पण तुमची सेवा करण्याचा मौका द्या. हा डिवाइन फाउंडेशन जसं एक आगळा वेगळा उपक्रम घेऊन लोकांच्या मध्ये येतोय, कसं बघतो? हा डिवाइन इन्स्पायर फाउंडेशन नियर अबाउट अगर आम्ही 2 वर्षापासून बघितले तर मोर दॅन आम्ही 15,000 फॅमिलीपेक्षा जास्त लोकांपर्यंत आम्ही आतापर्यंत आमचं टच झालेलं आहे. त्याच्यामुळे ते लोक अत्यंत याच्याने हॅपी होऊन हे दिवसादिवस वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक, सर्व लोकप्रतिनिधी सर्व आम्हाला सहभाग करून आम्ही त्यांच्यासाठी खूप आभार मानतो आहे आणि आम्ही बाकीच्या लोकांचाही आभार मानतो आहे. तुम्ही आम्हाला सेवा करण्याचा मौका दिलेला आहे.